आजचा हा दिवस खास आहे पप्पा. आज तुम्ही तुमच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीला निरोप देत आहात. आता सेवानिवृत्तीनंतर तुमच्याकडे वेळ आहे. तुमच्या आवडीची गोष्टी करण्यासाठी, तुमच्या मित्रांना भेटण्यासाठी, प्रवास करण्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या नातीगोत्यांची आणि आम्हा मुलांना अधिक वेळ देण्याची संधी आहे. तुमच्या कष्टांमुळे आम्हाला चांगले शिक्षण आणि आनंदी जीवन मिळाले. तुमचे मार्गदर्शन आणि सहकार्य हेच आमच्या यशस्वीतेचे खरे रहस्य आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? थँक्यू फॉर वॉचिंग ऑल माय व्हिडिओज, शॉर्ट्स अँड आय एम सो ओव्हरवेल्म की तुमचा रिस्पॉन्स खूप छान येतोय. ऑल्सो तुम्हाला जर काही सजेशन्स द्यायचे असतील की जिथे मी सुधारणा करू शकते किंवा अजून तुम्हाला काही व्हिडिओज बघायला आवडणार असतील तर डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा ब्लॉग आहे खूप स्पेशल, कारण की गेल्या महिन्याच्या 31 मेला माझ्या पप्पांचं शासकीय रित्या जे रिटायरमेंट फंक्शन असतं ते मुंबई पोलीसद्वारे फंक्शन ऑर्गनाईज केलं होतं आणि आम्ही तिथे सगळे गेलो होतो. तर तिकडचे काही मेमरीज, काही ग्लिम्स आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. तर तो मोमेंट आमच्यासाठी खूपच इमोशनल होता आणि खूप प्राऊड सुद्धा. आम्हाला खूप त्यांच्याबद्दल प्राऊड वाटत होतं, कारण की एकदम इमानदारीने आणि सगळ्या बऱ्याच गोष्टी सॅक्रिफायसेस करून त्यांनी गेली 30 वर्ष मुंबई पोलीस या डिपार्टमेंटमध्ये काम केलं होतं आणि त्यांना त्या युनिफॉर्म मध्ये बघून तिकडचा माहोल खूपच छान होता आणि इतकं प्राऊड होतं की म्हणजे दुसरी कुठली नोकरी असती तर इतकं मोठं फंक्शन युजली आम्ही कधी बघितलं नाहीये. पण एकत्र 300 ते 350 पोलिसांचं एकत्र ते सेवानिवृत्तीचा प्रोग्राम होता आणि त्यांनी तो ऑर्गनाईज केला होता. तर त्यातले काही मेमरीज मी तुमच्यासोबत शेअर करते. चला. पप्पा फुल रेडी आहेत. कसं वाटतंय पप्पा? एकदम हँडसम दिसतात. पण तुमची पोझिशन काय होती? तुम्ही कुठल्या पोझिशनवर रिटायर होताय? ओके. सो मम्मी आणि मामी पण एकदम रेडी आहेत. चला तुमचा फोटो काढ. आजचा दिवस खूप स्पेशल होता पप्पांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी. तर पप्पांनी देवाचा आशीर्वाद घेतला, आमच्या आजींचा आशीर्वाद घेतला आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही सगळे निघालो. त्यांच्याकडे बघून वाटलं ते पोलीस आहेत. कोणती पिशवी? त्याच्यामधलं ट्रायपॉड घ्यायचा आहे. टोटल किती लोक रिटायर होणार आहेत? असले तुम्ही गाडी चालवा. 70-80 लोक असले ना तर कमिशनर ऑफिसला सकाळी 7 वाजता. सकाळी 7 ला येतात. पण असं घे ना, आता नवीन आले. तर आता आम्ही पोचलोय स्टेडियममध्ये, जिथे आजचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होणार आहे. तर लहानपणापासून पप्पांना जास्त कधी युनिफॉर्ममध्ये नाही बघितलं, तर आज त्यांना हँडसम पोलीस हंक बघून खूप वेगळा क्षण होता. डोळे भरून आले होते. आनंदाचा क्षण होता, कारण 30 वर्ष पप्पांनी जी सेवा केलेली आहे त्याला पूर्णविराम आज शासकीयरित्या मिळणार होता. माझी मम्मीही फार खुश होते. तीही ते मोमेंट्स एन्जॉय करत होती आणि मी त्यांचे सगळे काही क्यूट मोमेंट्स असे पप्पा सगळ्या त्यांच्या बॅचमेट्सला भेटत होते जे आज त्यांच्यासोबतच रिटायर होणार होते. तर आम्ही सगळ्यांनी लाईन लावली होती की जिकडे एक सोलो फोटो आणि फॅमिली फोटोज सगळे जण आपल्या फॅमिलीसोबत घेऊ शकता यासाठी. फोटो काढू.
ओके ना? हां 239. तुम्हाला काय तिथे बसायचं? राजमुद्रा शिरते जात आखी वर्दी रंगात पोलीस म्हणून अभिमान. सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आता इथे स्वागत होत आहे, त्यांचं वेलकम. सो त्यांनी एक छोटासा TV सुद्धा साईडला लावला होता, प्रोजेक्टर, जेणेकरून आमच्या लोकांना सगळं काही दिसेल. तर ते तिथे जे वरिष्ठ अधिकारी होते ते सगळ्यांच्या जागेवरती येऊन त्यांना त्यांचा सत्कार करत होते किंवा त्यांना जे काही गिफ्ट आहे, सर्टिफिकेट आहे ते देत होते. कारण की त्यांना ती पूर्ण 300 लोकांचा सगळ्यांना ते द्यायचं होतं. तर प्रत्येकाला स्टेजवर बोलवून ते पॉसिबल होत नाही, म्हणून ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला काही सीट्स अलॉटमेंट केल्या होत्या. तर त्यानुसार ते सगळ्यांच्या जागेवरती जाऊन ते त्यांना देत होते व त्यांचे फोटोग्राफ्स. सगळ्यात विशिष्ट म्हणजे मला असं वाटलं की ते जे प्रत्येक फॅमिलीला ते पर्सनली जाऊन भेटत होते. कम्प्लिटली 2 ते 3 तास ते उभे होते, प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन सगळ्यांची चौकशी करून, स्पेशली मुलांना विचारत होते की तुमचं काय शिक्षण आहे, मलासुद्धा त्यांनी विचारलं. आणि कोणाला काही मदत हवी असेल किंवा काही पुढे जॉब करायचं असेल तर त्याच्याबद्दलही ते थोडीशी इन्फॉर्मेशन वगैरे तर पटपट ते कंटिन्यू करत होते. पण त्यांचे कौतुकाची गोष्ट आहे की प्रत्येक फॅमिलीला जाऊन भेटणं, प्रत्येकाशी बोलणं आणि मग प्रत्येकाला एक तो मोमेंट लक्षात राहील असं काहीतरी छान त्यांना सांगणं. बोला. अच्छा आपण नाही बोलले. बेसमेंटला जायचं. फायनली रिटायर्ड. तर
तर पप्पांनी माझ्या रिटायरमेंट मोटर विभाग या डिपार्टमेंटमधून घेतली. तर गेले 8 वर्ष त्यांनी माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची पोलीस तर्फे गाडी चालवली होती. तर त्यांनीही त्यांचा सत्कार केला होता त्यांच्या ऑफिसमध्ये. पप्पा, आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. तुमचं प्रेम, तुमची शिकवण आणि तुमच्या पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. सेवानिवृत्तीच्या रिटायरमेंटच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. पप्पा, तुमच्या सर्व त्या कष्टांमुळे प्रेमाबद्दल आभार शब्दांमध्ये मांडता येणार नाही. नोकरीमध्ये जबाबदारीमध्ये ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला वेळ देता आला नाही त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करा. तुमच्या आयुष्याचा हा नवीन प्रवास खूप आनंददायी आणि सुखमय असो अशी माझी आणि आमच्या सर्वांची मनभावे इच्छा आहे. हॅपी रिटायरमेंट लाईफ पप्पा.